स्वागत करते। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। आदवी ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवी कंपनी स्थापन करत आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीनं वस्त्रोद्योग निर्मितीत दिमाखात पदार्पण केलंय। बावधन येथील कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आदवी या वस्त्रोद्योग कंपनीच्या लोगोचं आणि विविध डिझायनर ड्रेसेसचं लॉन्चिंग करण्यात आलंय। आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालिका स्मिता जगताप यांच्या हस्ते या अनावरण करण्यात आलं। यावेळी कंपनीचे अध्यक्ष मुकुंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, अजय जगताप यांच्यासह विविध मान्यवरही उपस्थित होते। स्मिता जगताप यांचा हा स्वप्नवत प्रकल्प असून त्यात भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीचा सुंदर मिलाप पाहायला मिळणार आहे, अशी माहिती स्मिता जगताप यांनी दिली आहे। तर या ड्रेसेसचं डिझाईन श्वेता अरोरा आणि प्रीतम पाल यांचा असून सध्या हे ड्रेस ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत। तर पुण्यात लवकरच याचं दालन सुरू होणार असल्याची माहिती मनोहर जगताप यांनी दिली असून आदवीच्या माध्यमातून महिलांबरोबरच पुरुषांच्या देखील विविध मालिका बाजारात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। गुढीपाडव्याला आणखी काही वस्त्र प्रावरणांच्या मालिका सादर केल्या जाणार आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तसेच संशोधन वृत्ती विकसित होण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था या अवकाश संशोधन संस्थांची भेट घडविण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोल भौतिक केंद्राच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेतली जाणार असून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि आयुक्ताचे वरिष्ठ शास्त्रज्ञ निशांत सिंग, समीर धुर्डे, प्रशांत आडेकर यांच्यात नुकतीच बैठक झाली आहे। त्यात हा उपक्रम राबविण्यासाठीच्या परीक्षा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी घेण्याची तयारी आयुक्तांनी दाखवली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनागीत सादर करणारा विनोदपटू कुणाल कामराला तातडीने अटक करा आणि टायरमध्ये घालून प्रसाद द्या, असा अजब सल्ला राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी गुरुवारी पोलिसांना दिलाय। शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानं आम्ही शांत आहोत, मात्र आमच्या कार्यकर्त्यांचा संयमाचा अंत पाहू नये आणि कामरा जिथे लपला असेल तिथून कसं उचलून आणायचं हेही आम्हाला माहिती आहे, मात्र मंत्री असल्यानं काही मर्यादा पाळाव्या लागतात, असं सांगत शंभूराजे देसाई यांनी पोलिसांना तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलंय। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरात असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करण्यात आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं असून यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिकही उपस्थित होते। सहलीसाठी थायलंड जवळील फुकेत येथे गेलेल्या पुण्यातील दाम्पत्याचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले होते। याची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीनं प्रभावी यंत्रणेच्या माध्यमातून अपघातग्रस्त दाम्पत्याला सुरक्षितपणे पुण्यात आणण्यात आले। त्यांच्यावर पुणे संचेती हॉस्पिटल येथे यशस्वी उपचारही करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। बारामतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दाखल रुग्णांकडून बारामती हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड हे बेकायदेशीररित्या पैसे घेत असल्याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। किसन गोपाळ मंत्रे या रुग्णाने ही तक्रार केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुरू असतानाही बारामती हॉस्पिटलनं मंत्रे यांच्याकडून विविध तपासण्यांच्या आणि नॉन मेडिकल साहित्याच्या नावाखाली 21,090 रुपये घेतले असल्याची ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। याबाबत बारामती हॉस्पिटलच्या डॉक्टर नरुटे यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरेही दिली आहेत। त्यामुळे आता यावर पुणे जिल्हाधिकारी नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बारामतीतील एकनाथ देशमाने या सायकलपटूनं गुवाहाटी ते कोचीन पर्यंतचा प्रवास एकट्यानं सायकलवरून पूर्ण केलाय। साधारण 4,850 किलोमीटरचे हे अंतर 2 महिन्यांच्या दरम्यान त्यांनी पूर्ण केलंय। तर यापूर्वी सुद्धा त्यांनी अष्टविनायक यात्रा, संपूर्ण महाराष्ट्राची यात्रा, त्याचबरोबर काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास देखील त्यांनी सायकलवरूनच केलाय। मुंबईनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी हा प्रशासनासमोरील व प्रवाशांसमोरील मोठा प्रश्न आहे। त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने नवनवीन उपाययोजना केल्या जातात। तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतही शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचंही म्हटलंय। तसेच मेट्रोचं जाळं विस्तारत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मात्र आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53% कमी झाली
झाली आहे, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढला असल्याचं पुणे पोलिसांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली आहे. रात्री जेवायला जात असलेल्या 3 मुलींकडे पाहून एका अज्ञात व्यक्तीनं अश्लील कृत्य केल्याची घटना मंगळवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली आहे. या प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करून गुरुवारी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर ठिय्या आंदोलन केलंय. अखेर विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रातल्या एका महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये भीषण हत्या झाल्याचं समोर आलंय. हत्या करून मृतदेह घरात सुटकेसमध्ये ठेवणाऱ्या प्रतीकला अटक करण्यात आली आहे. हत्या करून पती राकेश खेडेकर बंगळुरूमधून पुण्यामध्ये आला होता आणि पुण्यातून घर मालकाला फोन करून पत्नीच्या मृतदेहाची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. राकेशने गौरीची मंगळवारी हत्या केली आणि गुरुवारी त्यांनी घरमालकाला फोन केला. दरम्यान बंगळुरू पोलिसांनी पती राकेश खेडेकरला महाराष्ट्रातून ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.